राज्यात आता काय होणार अशा बातम्या सुरू आहेत. पण जे होणार आहे ते होणारच. जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. हे विधान आहे उद्धव ठाकरे यांचं. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात हे विधान करून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना युतीसाठी साथ घातली. खरं तर इतकी वर्षे एक हाती वर्चस्व राहिलेली मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वाटतील ती तडजोड करायला ते तयार आहेत. मात्र सध्या तरी ही धडपड, प्रयत्न, तडजोड हे सगळं एकतर्फीच दिसते. यावर ना मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही बोलतात ना त्यांचे नेते. असो, मात्र केवळ मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठीच ठाकरे बंधूंच्या युतीची धडपड सुरू आहे का? की यामागे आणखी काही कारण आहेत? याशिवाय 2017च्या निवडणुकीनंतरचं आणि सध्याचं महापालिकेतील पक्षीय बलाबल कसं आहे ते समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे संजय राठोड. गुरुवार 19 जून रोजी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. या मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकतील का याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र त्याही पेक्षा जास्त उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबतच्या युतीची घोषणा करतात का याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. पण उद्धव ठाकरे मात्र नेहमीप्रमाणे याही वेळी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर सगळं काही सोडून मोकळे झाले. राज्याच्या मनात आहे तेच मी करेन असं ते म्हणाले. मनसे आणि उबाठा गटाच्या युतीच्या चर्चांना आता जवळपास 1 महिना होत आलाय. मात्र महिनाभरापासून सुरू असलेल्या या चर्चांची गाडी रुळावरून पुढे काही सरकत नाहीये. ती अजूनही आहे तिथेच उभी आहे. युतीच्या चर्चा रोज घडतात, पण सध्या तरी कुठलीच गोष्ट प्रत्यक्षात उतरलेली नाही. मनसे सोबत युती करायची असेल तर काँग्रेस सोबतची साथ सोडा अशी अट राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यासमोर ठेवल्याची माहिती आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेसमुळे अनेक अल्पसंख्याक मतं उद्धव ठाकरेंना मिळाली. उबाठा गटाला या मतांचा फायदाही झाला. त्यामुळे आता काँग्रेसची साथ सोडल्यास या मतांवरही पाणी सोडावं लागेल का अशी उद्धव ठाकरेंना भीती असावी. शिवाय उद्धव ठाकरे बाहेर पडल्यास महाविकास आघाडीचं काय होणार हाही एक मोठा प्रश्न आहेच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात शरद पवारांनीही नुकतंच एक विधान केलंय. आमची एकत्र लढण्याची इच्छा आहे. एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याबाबत बसून चर्चा करू. मुंबईत आमच्या सर्वांपेक्षा उद्धव ठाकरेंचं शक्तिस्थान अधिक आहे. त्यामुळे त्यांना विचारात घ्यावं लागेल असं ते म्हणाले. इकडे उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युती करण्याचे मनसुबे आखत असताना शरद पवारांना मात्र अजूनही ते महाविकास आघाडीतच लढतील अशी आशा लागून आहे. मुंबई महापालिका डोळ्यांसमोर ठेवून उबाठा गट मनसेसोबत युती करण्यासाठी आसूसलाय. खरं तर 2014 आणि 2017 मध्येही दोन भावांची युती होईल असं वाटत होतं, परंतु तसं काहीही घडलं नाही. त्यामुळे आताही ते घडेलच याबाबत शाश्वती नाही. एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना एक दिवस अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये भेट झाली. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची समीकरणं जुळवत असताना अचानक राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानं या संपूर्ण चर्चेची दिशाच बदलली. शिवाय या भेटीमुळे युतीच्या चर्चांना थोडा ब्रेक मिळाल्याचंही बोललं गेलं. मात्र संजय राऊत रोज सकाळी आपल्या पत्रकार परिषदेतून या चर्चा जिवंत ठेवताना दिसत आहेत. आता 2017 नंतरचं आणि सध्याचं मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल काय आहे ते समजून घेऊया. मुंबई महापालिकेच्या हद्दीत 227 प्रभाग आहेत. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्वाधिक म्हणजेच 84 जागा निवडून आल्या होत्या. त्यापाठोपाठ भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस 9, मनसे 7, समाजवादी पक्ष 6, MIM 2, अखिल भारतीय सेना 1 आणि अपक्ष 5 असं एकूण पक्षीय बलाबल होतं. त्यात निवडणुकीनंतर मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक शिवसेनेसोबत गेले. सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंचे अनेक नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले. आज घडीला उबाठा गटाकडे 56 नगरसेवक आहेत, तर भाजपकडे सर्वाधिक म्हणजेच 85, शिवसेना 53, काँग्रेस 23, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शरद पवार गट 2, समाजवादी पक्ष 3 आणि अखिल भारतीय सेना 1 असं पक्षीय बलाबल आहे. तर मनसेकडे सध्या एकही नगरसेवक नाहीये. हेच संपूर्ण समीकरण डोळ्यास पुढे ठेवून ठाकरे बंधू एकत्र येण्याचे मनसुबे आखत आहेत. आता त्यांचे हे मनसुबे सफल होतात की मागच्या दोन्ही वेळेप्रमाणे यावेळीही त्यावर पाणी फिरतं हे येणारा काळच सांगेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.